नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। जसं की तुम्हाला माहित आहे, आम्ही तेलंगणा हैदराबादमध्ये राहतो आणि तेलंगणामध्ये बोनालू जत्रा हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। तो सण आज आहे, त्यासाठी आम्ही देवीच्या मंदिराला नैवेद्य घेऊन दर्शनासाठी जात आहोत। तर हा सण कसा साजरा केला जातो या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहित होऊन जाईल। तर मग चला करूया आजच्या ब्लॉगची सुरुवात। तर आम्ही निघालो होतो देवीच्या मंदिराला नैवेद्य दाखवण्यासाठी व दर्शन करण्यासाठी, जे की घरातून 15 ते 20 किलोमीटर आहे। हा सण तेलंगणामध्ये खूप उल्हासाने साजरा केला जातो। तुम्ही पाहू शकता, देवीचे प्रत्येक मंदिर सजवले जाते आणि असे पोस्टर्स लावून या सणाच्या शुभेच्छा दिले जाते। तसं तर तेलंगणामध्ये देवीची आईची पूजा खूप केली जाते। तुम्ही पाहू शकता, हे मंदिर प्रत्येक मंदिर छान प्रकारे सजवले जातात। हे असं डोक्यावर बोनाल घेऊन जातात। बोनाल म्हणजे कळशीला चांगलं सजवले जातात, लिंबाचे पानं लावून त्यावर दिवा ठेवून डोक्यावरून घरापासून मंदिरापर्यंत डोक्यावर घेऊन गेले जातात। तुम्ही पाहू शकता, आलेलो आहे आम्ही मंदिरला। मंदिर खूप छान सजवलेलं आहे। मंदिरामध्ये असे देवीसाठी पाळणे चढवले जातात आणि असे बांधले असतात। तुम्ही पाहू शकता किती छान सजवलेले आहेत, खूप छान दिसत आहेत हे पाळणे। तसेच देवीचं दर्शन करण्यासाठी पहिल्यांदा असे पाणी आणि लिंबाचे पाने टाकून दर्शन घ्यावं लागते। हे पाहू शकता बोनाल। दर्शन करून झाल्यानंतर हे दिवे आणि प्रसाद इथं टाकला जातो। हा प्रसाद नंतर गाईला दिला जातो। तर आम्ही दर्शनाच्या रांगेला थांबलो होतो। तसे तर काही जास्त गर्दी नव्हती, कारण आम्ही लवकर निघालो होतो। हे पहा, देवी छान प्रकारे दर्शन झालेलं आहे। तुम्ही पण घ्या दर्शन। पहिल्या दिवशी असा बोनाल काढून दुसऱ्या दिवशी पोत्रा सजवून देवीची फेरी काढली जाते। दर्शन करून आम्ही बाहेर निघालो होतो। इथं मला नैवेद्य चढवायचं होतं, दिवे लावायचे होते। परत आम्ही घराकडे निघालो होतो, कारण घराजवळ एक पोचमा माताचं मंदिर आहे। त्या मंदिरला पण आम्हाला जायचं होतं, नैवेद्य दाखवायचं होतं आणि दर्शन करायचं होतं। तुम्ही पाहू शकता, प्रत्येक मंदिर देवीचं असं चांगल्या प्रकारे सजलेलं असते आणि प्रत्येक घरातले लोक आज या मंदिराला आलेले असतात। आम्ही आमच्या घराजवळच्या पोचमा माताच्या मंदिरला पोहोचलो होतो। मंदिर खूप चांगल्या प्रकारे सजलेलं होतं आणि इथं खूप गर्दी होती। आम्हाला दर्शनाला 1 तास लागलेला होता। हा सण खूप उल्हासाने साजरा केला जातो तेलंगणामध्ये। हे बघा, असं बँड वाजवत बोनाल घेऊन मंदिरापर्यंत चालत येते। हा सण आषाढ महिन्यामध्ये साजरा केला जातो। पोचमा माताचं चांगलं दर्शन झालं आणि नैवेद्य पण दाखवलं। हा आजचा व्लॉग माझा तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।